माणसाला काहीतरी नाद असावा असं म्हणतात. नाद चांगल्या अर्थाने. आणि महाराष्ट्राला, इथल्या मराठी माणसाला एका गोष्टीचा फार नाद आहे. एका कसा, चांगल्या 2-3 गोष्टींचा नाद आहे. पण तो जो नाद आहे तो फडांचा नाद आहे. म्हणजे तो कुस्तीचा फड आहे, तमाशाचा फड आहे आणि वारकऱ्यांचा फड आहे. तमाशा आणि वारी म्हणजेच वारी आणि बारी ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. किंबहुना ही लोकसंस्कृती आहे, ही एकरूप असलेली लोकसंस्कृती आहे. आणि या लोककलेचे, या संस्कृतीचे अभ्यासक संदेश भंडारे आज आपल्या सोबत आहेत. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड, ज्ञानोबा तुकाराममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि संदेश भंडारे, मी तुमचं या आमच्या ज्ञानोबा तुकाराममध्ये स्वागत करतो. ही जी वारी एक आनंद यात्रा आहे, हे तुमच्या कसा हा प्रोजेक्ट मनामध्ये आला आणि तो कसा प्रत्यक्षात आला आणि त्याला लोकांचा रिस्पॉन्स कसा होता असं सांगा. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राचा जो प्रबोधनाचा वारसा जो आहे तो आधुनिक शिक्षण पद्धतीनंतरच आला असं नाही, तर तो 11व्या शतकापासून त्याची सुरुवात झाली होती. तर त्या काळात आधुनिक शिक्षण पद्धती नव्हती. त्या काळात या संतांनी आणि शाहिरांनी प्रबोधनाचं काम केलं. जे का रंजले गांधले असतील किंवा अगदी शाहिरांनी जे काय केलं ते त्यांनी कधी सामाजिक विषयांना धरून भाष्य केली. आपल्या आसपासच्या म्हणजे पंढरपूरच्या मंदिरामध्ये विठ्ठलाचं दर्शन घ्यायला मिळो न मिळो फिकीर केली नाही. त्यांना पैठण हे एक क्षेत्र असं होतं त्या काळात की ते सगळं उच्चवर्णीयांनी ताब्यात घेतलेलं होतं. त्यांनी विद्रोह असा की पंढरपूरला निर्माण केलं आणि ज्या पंढरपूरच्या देवाला पायापाशी डोकं टेकवायचं त्यांचं हे होतं, तिथे पुरोहितशाहीचा अंत केला. म्हणजे देवामध्ये आणि भक्तामध्ये अंतर काढून टाकलं आणि हे एकदम सायलेंटली केलं. शिवाय तुम्ही अगदी जाणता ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनी गीता ही ज्या काळामध्ये शिकायलाच काय म्हणजे बोलायलाच काय तर ऐकायची पण बंदी असणारा काळ होता आपल्याकडे. त्या काळात त्यांनी त्याचं भाषांतर केलं आणि आम जनतेच्या भाषेत, मराठी भाषेत ते उपलब्ध, ज्ञानेश्वर नावाने ते उपलब्ध करून दिलं आणि त्याच्यातून त्यांनी तो मेसेज केला आणि मग व्यक्त पण झाले. अनुभवामृत नावाचा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे, त्यातून त्यांनी पण अनेक गोष्टी, तात्कालीन गोष्टींचं भाष्य करत व्यक्त केला. नामदेव त्या काळात होते, बरेच संत, नाव घ्याल तेवढे तुम्ही, अनेक संतांची पुस्तकं पण काढलेली आहेत. हे सगळ्या बहुजन संतांनी त्या काळात स्वतःला व्यक्त व्हायला सुरुवात केली. म्हणजे अभिव्यक्तीचा मुद्दा जो आपल्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी अर्पण केलाय, ती अभिव्यक्ती तेव्हापासून त्या लोकांनी स्वीकारली. करेक्ट. म्हणजे ती अभिव्यक्ती काय त्यांना मिळालेली नव्हती, त्यांनी ती घेतली. अभिव्यक्ती कुठल्या घटनेत ठेवली की मिळत नसते, ती आपण स्वतःला व्यक्त व्हायला लागतं आणि व्यक्त व्हायची क्षमता असायला लागते. नामदेव असतील, तुकाराम तर त्याचा कळस केला त्यांनी आणि बाकी सगळे बहुजन संत, एक एक नाव तुम्ही घ्या जे असतील ते, बहिणाबाईपासून सगळे. बहिणाबाईंचा उल्लेख झाला तर स्त्रियांना सुद्धा शूद्र समान, शूद्र शब्द आजकाल बोलायला आता बंदी आहे, पण समजावं म्हणून बोलतो मी, त्याकडे शूद्र म्हणून पाहत नाही. मला असं म्हणत त्या काळामध्ये समाजामध्ये जो खालचा स्तर समज जायचा, त्या स्तरात लोकांना माणूस म्हणून पण किंमत नव्हती. पण वारकऱ्यांनी ते एकत्र आले, ते जायला लागले पंढरपूरच्या वारीला आणि तिथे हे सगळे अभंग ते म्हणत होते, व्यक्त होत होते आणि त्यांनी एक समानता, बंधुभाव, सलोखा, कारण मगाशी आपल्या खाजगी बोलण्यामध्ये मुद्दा आला, तुकारामाचे साथीदार अनगडच्या बापा होते एका बाजूला मोहम्मद शेख होते एका बाजूला, बाकीचे बरेच बहुजन संत होते. असं सगळं जे होतं, पददलित म्हणून रंजले गांधी लोक असतील, या सगळ्यांचं व्यक्त होण्याचा प्लॅटफॉर्म वारींनी त्यांना उपलब्ध केला. त्याचप्रमाणे तमाशामध्ये तुम्ही पहा, तमाशामध्ये जे कोणी परफॉर्म करणारी माणसं होती, शाहीर होती, एक पठ्ठेबापूर सोडले तर 99% लोक हे सगळे भटक्या समूहातले, महार, मांग, डोंबारी, गोंधळी, बहुरूपी, अजून सुद्धा तमाशामध्ये ह्याच समूहातनं कलाकार आहेत आणि काही मराठ्यांमधले पण काही येतात, पण ते त्यांचं प्रमाण कमी आहे. पददलित आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीमधनं त्यांना शिक्षणाची संधी, एवढा आपण समानतेच्या मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आलो तरी सुद्धा अनेक लोक त्यापासून वंचित आहेत. अशी अनेक लोक व्यक्त होतात. मी फक्त तुम्हाला थांबवतो, म्हणजे कंटिन्यू करा पुढे. पण आपला जो विषय आहे की तुकाराम महाराजांची टाळकरी, तर बोलता बोलता आपल्या या अंकामध्ये पण असेल तो की तमाशामध्ये म्हणजे सिनेमा, नाटक, पुस्तकं या सगळ्यांमधनं पण तमाशा हा एक असा फॉर्म आहे
की याच्यातून सुद्धा संत तुकाराम महाराजांचे विचार गावोगावी पोहोचवले गेले. म्हणजे आपल्याकडं, म्हणजे मी जुन्नर नारायणगाव परिसरातला राहणारा, मूळचा तिथला, तर मी बघितलंय की दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा असायचा आणि त्याच्यामध्ये ते स्वतः संत तुकाराम महाराजांचा वग होता, वग लावणं असं म्हणायचे, वग लावायचे आणि हजारो लोक मंत्रमुग्ध होऊन ते बघायचे. त्यांचा तो पहाडी त्यांची ती गायकी आणि तर ते हे खूप लोकप्रिय होतं. म्हणजे या लोकांनी ते पुढे नेलं. आणि बघा आता तुम्ही, म्हणजे आपण आनंद यात्रेकडे येऊच, पण तुम्ही जे रांगडी गंमत आहे, अर्थात तुम्ही सगळे महाराष्ट्रातल्या तमाशाचा त्या परंपरेचा मागोवा घेतला, पण विशेषतः ही जी खेड काय जुन्नर नारायणगाव ही जी तमाशाची जी भूमी आहे, पंढरी, तमाशा पंढरी असं म्हणतात, तर तुम्ही उल्लेख केला तसं, जसं या दत्ता महाडिकांचं आहे, तसं मी असं एक बघितलं की माझे वडील वारकरी होते, कीर्तनकार होते. त्यांच्यासोबत कीर्तनामध्ये अनेक तमासगीर मंडळी असायची. म्हणजे तिकडे ढोलकी वाजवायचे, इकडे पखवाद वाजवायचे, तिकडे तुंतुणा वाजवायचे, इकडे विणा घेऊन उभे राहायचे, तिकडे काही झांजा वाजवत असतील, झीलला तो तुंतुणेवाला त्यावर टाळकरी असायचा नाही, म्हणजे तिकडे झिलकरी, इकडे टाळकरी, अशी समूह संगत द्यायची. तर तुम्ही अशी कुठल्या गोष्टी निरीक्षण केलंय, पाहिले की तिकडची लोक इकडे आहेत, इकडची लोक तिकडे आहेत? अगदी म्हणजे ती तुम्ही माहिती तमाशामध्ये, म्हणजे हा जो तमाशा, एक तर पहिल्यांदा एक गोष्ट डोक्यातनं लोकांनी काढून टाकावं, ते म्हणजे आज माध्यमांमधनं तमाशा म्हणून जे काही कार्यक्रम युट्यूबवर लोक पाहतात, म्हणजे म्हणजे स्त्री नर्तिका नाचणे म्हणजे तमाशा, पैसे घेऊन नाचवणे म्हणजे तमाशा, हा तमाशा नाही. हे 1960 सालापासून सुरू झालंय. आणि कोल्हापूरचे आपले तमाशाचे अभ्यासक जे आहेत नामदेव भटकर, त्यांनी तेव्हाच सांगून ठेवले, त्यांच्या पुस्तकात पण त्याचा उल्लेख स्पष्टपणे आहे, की हा जो संगीतबारी तमाशा आणि हा जो नुसतं बायकांचा नाच म्हणजे तमाशा हे जे नवीन सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, ते तमाशाच्या आत्मभान जागृत करणारं, जे तमाशाची शाहीर असतात, सरदार असतो, सोंगाड्या असतो, शाहीर असतो आणि वगनाट्यकार असतो, यांचं सगळं पुसून टाकायचं काम करते. असा शब्द, पुसून टाका शब्द माझा आहे, पण या शब्दाचा अर्थ त्यांनी वापरला. संदेशजी, तुम्ही वारी आणि बारी, म्हणजे ज्याला आपण संत आणि तंत ही जी परंपरा आहे महाराष्ट्रातली, त्याला नव्याने उजाळा देत आहात. आणि या पुस्तकांच्या निमित्ताने, म्हणजे वारी एक आनंद यात्रा आणि नंतर तमाशा एक खडी गंमत, या दोन्ही पुस्तकांच्या निमित्ताने तुम्ही प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळलेले आहात, प्रत्यक्ष तमाशे बघत फिरलेले आहात, त्या मंडळींना भेटलेले आहात, वारीच्या वाटेवर तर तुम्ही गेलाच होतात. तर आताच्या काळातही हे कसे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, की ही परंपरा एकजीव कसं आहे, याची कुठली उदाहरणं तुम्हाला तिथं पाहायला मिळाली, हे जरा सविस्तर सांगा. अगदी थोडक्यात सांगतो की बघा, आपल्याकडे नाथांनी भारूड नावाचा फॉर्म तमाशा कलावंतांचा उचलला आहे. अगदी ठळक उदाहरण आहे. विठाबाई मांग जी नारायणगावकर नावाची जी मोठी नृत्यांगना आणि तमाशा तिचा होता, तिच्या वडिलांची समाधी पंढरपूरमध्ये आहे. तिचं नाव विठाबाई म्हणजे विठ्ठलच आहे. ते काय आहे तर तिचा जन्मच त्या वारीच्या काळात झाला होता, म्हणजे तिथे तमाशा चालू होता. हे मी तोंडी सांगतोय असं वाटेल, पण मी स्वतः डोळ्यांनी आळंदीची यात्रा असो, कार्तिकीची, तिथे 8-8 फड पाहिलेले आहेत. आणि कार्तिकीची यात्रेनंतर चैत्र महिन्यामध्ये जे गावगाव तमाशे होतात, जे जत्रा होतात, गाव जत्रा, ग्रामदेवचा जे जत्रा, त्याच्याकरता बोलवायला लोक तिथे ऑलरेडी महाराष्ट्रातनं सगळे फडकरी, म्हणजे हे सॉरी मी तुम्हाला थांबवतो, हे तर तुम्ही सांगात, पण मुळात तुम्ही जे विठाबाई नाव सांगितलं, तिचा तिथं जन्म झाला. विठाई अशा नावाने संत नामदेवांनी, संत जनाबाईंनी पहिल्यांदा विठाई अशा नावाने विठ्ठलाला हाक मारली. आणि विठाई ही आपली आई आहे, माऊली आहे, म्हणून तो वारकरी एकमेकांना माऊली म्हणतात. म्हणजे बघा, ते जे तमाशाची परंपरा सांगतायत त्याच्यात नावातच जे दडलंय ते, म्हणजे तिचं नावच विठाबाई आहे. भले ती लावणी करतीये, तमाशा करते, पण तिचं नाव विठाबाई आहे. आणि तिच्या वडिलांची वारी आहे पंढरीची. मग तुम्ही सांगितलं तसे त्यांची समाधी तिथे असेल किंवा तिचं नाव हे असेल, आणि तमाशातली सगळी तमाशगिरी मंडळी इकडे वारीमध्ये वारकरी म्हणून जाणं असेल, तर या सगळ्या गोष्टी एकमेकांशी पूरकच नाहीत, ते एकजीव आहेत. हे या निमित्तानं संदेशजी अधोरेखित करतायत. आणि ते असं सांगतायत, कार्तिकी वारी ही आळंदीची, ज्याला संतांची वारी म्हणतात, आणि देवाची वारी जी पंढरीची, दोन्ही ठिकाणी तमाशे, या दोन्ही ठिकाणी तमाशे असतात. अजूनही तुम्ही गेलात तर तिथं तमाशाच्या कानाती लागलेले असतात. आणि नाथषष्ठीला, आपण नाथषष्ठीला किती महाराष्ट्रातनं लोक जातात, पैठण जातात, पैठणचा तमाशे असतात.
अगदी. आणि मोठे मोठे तमाशे म्हणजे कुठल्या प्रकारचं वगनाट्य होणार त्याचे, आणि हे सगळे तिकीट लावून असतात. हो, तिथे असतात. इवन तुम्ही कुठल्याही लहान गावातल्या विठ्ठलाच्या वार्षिक जत्रा असतात कार्तिकीच्या, तिकडे सुद्धा तमाशा. लोकांना तमाशा हे त्यांच्याच जीवनाचा भाग वाटतो. आपण इकडे ज्या प्रकारे आपल्या समोर तमाशा स्वरूप जे शहरी लोकांच्या, मध्यमवर्गीय लोकांच्या ऑडियन्स समोर आलेलं आहे आधुनिक पद्धतीने, त्याला ते लोककला म्हणून माध्यमांमधनं, टीव्ही चॅनलमधनं प्रोजेक्ट केलं जातं, ते वेगळं आहे. तमाशाच्या लावणी प्रकाराचं बाजारात चालणारं स्वरूप आहे. ते त्यांना त्याच्यातून पैसे, म्हणजे आपल्याकडे जसं ते सिनेमामध्ये अलिकडच्या काळात आयटम सॉन्ग आले तसं आहे. पण तमाशा मुळात ही वेगळी संकल्पना आहे, वेगळा फॉर्म आहे. ती प्रबोधनाबरोबर प्रबोधन करण्याची परंपरा आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी ते त्याचं लोकनाट्य केलं. गणगवळणीपासून ते वगनाट्यापर्यंत त्याचा एक पूर्णपणे पॅकेज आहे मनोरंजनाचं. त्याच्यामध्ये सरदार येतो, त्याच्यामध्ये सोंगाड्या येतो, त्याच्यामध्ये बतावणी येते, त्याच्यामध्ये गण येतो, गवळण येतो. गणाला तर महात्मा फुलेंसारख्या माणसांनी गणामध्ये इंटरव्हेन्शन केलं. जे फक्त देवाचाच गण होता, त्यांनी वीर पुरुषांची नावं, शिवाजी महाराजांचा गण रचला. त्यांनी नमन नावाचा प्रकार इंट्रोड्यूस केला, जो पुढे भाऊ फक्कड नावाच्या माणसांनी नमन फॉर्म वाढवला. त्याच्यामध्ये महात्मा फुलेंना पण नमन केलं. आणि नमन अख्खे फॉर्म नवीन झाले. म्हणजे प्रबोधनाची जी परंपरा आहे संतांची, ती तमाशाने पुढे नेली. आणि तीच प्रबोधनाची परंपरा वारीमध्ये पण, संतांनी पण पुढे नेलेली. म्हणजे बघा, ते मला असं वाटतं तमाशामध्ये सगळे कलाकार जसं गणपतीला नमन करतात, हे असतं, एकत्र येतात आणि माऊली गुरु माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात ना. तुम्ही उल्लेख केला मगाशी ते जे आपले दत्ता महाडिकांचं, त्यांच्या वगामध्ये तुम्हीच सांगितलं. हो, त्याच्या वगामध्ये त्यांनी वग, तुकाराम महाराजांचा वग त्यांचा प्रसिद्ध लाखोंच्या गर्दीने पाहिला जायचा. असं खूप, म्हणजे तुकाराम महाराज गाठ्यांमधून किंवा टाळकर यांच्या या माध्यमातून गेले. पण मला लहानपणी माझ्या आठवतंय की मी ज्या नारायणगाव जुन्नर भागातला, तर दत्ता महाडिकांचा तमाशा हा प्रसिद्ध, त्याचा तो खडा आवाज, त्यांचं त्या भूमिका, आणि त्याचा हा संत तुकाराम महाराजांचा वग अत्यंत लोकप्रिय. म्हणजे या तमाशाने केवढं मोठं काम केलंय. कोकणातला तमाशा जो आहे तुम्ही बघितलेला आहे, जो ग्रामदैवताची पालखी आपल्या घरी आल्यावरती बहुजन कुटुंबांमध्ये, म्हणजे तेली असतील, तांबोळी असतील, तिथे तमाशा घालण्याचं काम, म्हणजे सगळे कुटुंबात लोक तमाशा करतात. त्यांच्या तमाशामध्ये तुंतुन नसतं तर तंबोरा असतो. तंबोरा म्हणजे आपला वीणा असते, वीणा असते, पायपिटी असते आणि करतात. तुम्ही बघा, झिलकरेच्या हातामध्ये टाळ असते. तमाशातल्या वाद्य सुद्धा सिमिलर आहेत. म्हणजे जसं तुम्ही मृदंग वाजवणारा माणूस जो असतो, तो रात्री तमाशात ढोलकी वाजवतो. ताल सुरामध्ये साम्य आहे. तुंतुण वाजवणारा इकडे वीणा घेतो, टाळ वाजवणारा इकडे तिकडचा टाळ वेगळा असतो. इकडं कीर्तनकाराच्या मागे टाळकरी उभे राहतात आणि तिकडे शाहिराच्या मागे झिलकरी उभे राहतात. त्या झिलकरच्या एका हातात तुंतुणाचा, एका हातात टाळ असते. हे आपल्या दृश्य स्वरूपात आणि कानावरती इफेक्ट येतो सगळ्यांचा. आणि मेसेज म्हणजे संवाद तो लोकांशी साधतात, तो सगळा आम जनतेचा असतो. त्यामुळे त्याच्यात साम्य खूप आहे. आणि त्याचा ऑडियन्स, त्याचा आश्रयदाता जो आहे, तो एकच समाज आहे. शेतकरी, कष्टकरी, बहुजनातले सगळे 12 बलुतदार सिस्टीम मधले सगळी माणसं. आणि आता आधुनिक वगामध्ये, आधुनिक शहरामध्ये कामगार वर्ग, जो सगळा कष्टकऱ्यांमधनं, शेतकऱ्यांमधनं मुंबईत शिफ्ट झालेला, शहरांमध्ये शिफ्ट झालेला. बरोबर. आणि ही सगळी मंडळी जसं बारीला जातात तशी वारीलाही जातात. म्हणजे सगळे कष्टकरी आपल्या आपल्या शेतात पेरण्या करून पंढरपूरच्या वारीला जातात. आणि हा शेतकरी वर्ग जो आहे, जो आपल्याला मे महिन्याच्या सुट्ट्या आपण ज्याला म्हणू, पण हा सुगीचा काळ आहे. सुगीचा काळ, चैत्राच्या काळात सुगी असते, धान्य आलेलं असतं, त्याचे पैसा आले, त्या ग्रामदेवताच्या जत्रा खेत्रा, आणि त्या जत्रांमध्ये तमाशा असतो. म्हणजे 2-2, 3-3 दिवसांच्या जत्रा. या निमित्ताने एक बारकीशी गोष्ट सांगतो. त्याच्यामध्ये सिस्टीम अशी असते बघा, की पूर्वी लहान गावं होती. गाव असतं 5-50 उंबऱ्याचं. तुम्ही तर जुन्नरचे आलोकन करता, जुन्नरच्या आजूबाजूची लहान गाव आहेत. सगळी गावातली माणसं शहरामध्ये पैसे कमवायला गेलेली आहेत. बरोबर. ते जत्रेच्या दिवशी येतात. दिवाळीला कधी येत नाही, जत्रेला येतात. त्यांची घरात राहायची सोय होऊ शकत नाही. मग तमाशावाल्यांना बोललं असतं, ते रात्रभर तमाशा करतात. सकाळी बघ बसनी लोक आपापल्या गावी पडतात. जरी आता गाड्या आल्या तरी रात्रभर तमाशा चालतो. रात्रभर त्या लोकांना जेवायला पत्रावळ्या असतात, पण झोपायला एवढ्या सगळ्यांची सोय होत नाही. रात्रभर जागतात आणि करतात. एक सामाजिक सरमिसळ ह्याच्यामध्ये आणि सोय पण दिसते. आणि महत्वाचं म्हणजे ज्या सुरुवातीला आपण ज्या फड परंपरेचा उल्लेख केला,
म्हणजे कीर्तनाचा फड, तमाशाचा फड, कुस्त्यांचा फड, हे सगळे फड यात्रेच्या निमित्ताने त्या गावागावात बघायला मिळतात. म्हणजे सकाळी भारुडांना, काही आमच्या गावात सकाळी भारुडं असतात, मग दुपारी काय बैलगाडे, मग परत त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी काय दुपारनंतर काय ढळल्यानंतर कुस्त्यांचे फड, आखाडा, आणि संध्याकाळी काही ठिकाणी कीर्तन असतात, काही ठिकाणी रात्री उशिरा तमाशे असतात, म्हणजे तमाशाचा फड. ही जी सगळी फड परंपरा आहे, ही जी आपली संस्कृती आहे, ही खऱ्या अर्थानं या सगळ्या फडांनी आणि या सगळ्या ग्रामीण कष्टकरी शेतकरी माणसांनी जपलेली आहे. त्यांना अभिमानास्पद वाटली आहे, असं नाही की ती टाकाऊ आहे. अगदी त्यांच्यामुळे जिवंत आहे. आपण जिवंत ठेवत नाही, ते जिवंत ठेवतात, त्याचे आपण लोकांसमोर आणायचं काम करतो. बरोबर, आपण त्याला उजाळा देतोय. पूर्वी खडीगंमत तमाशा नावाचा जो प्रकार विदर्भामधला आहे, तो अशा करता महत्वाचा आज आपल्याला सांगायचं आवश्यक आहे की कलगी तुऱ्याची परंपरा पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठी अगदी. अजूनही तुम्ही जुन्नरचं म्हटलात, तिकडे आंबेगाव असेल, नारायणगाव असेल, तिथे कलगी तुऱ्याचे अजूनही शाहिरी फड जलसे होतात अगदी त्या दिवशी. तर त्याच्या होतात, कलगी तुरे होतात. तर तीच तशी तिथे म्हणजे प्रश्नोत्तर, म्हणजे स्त्री पुरुष सवाल जबाब, म्हणजे स्त्री पुरुष झगडा, झगडा असं पण नाव आहे. आध्यात्मिक त्याचं वेगळं स्वरूप, पण झगडा आपलं सोपं असतं. म्हणजे कोणतरी प्रश्न विचारणं, त्याची उत्तर देतात. पूर्वी लोक आध्यात्मिक उत्तर द्यायचे, आणि काळ बदल तसा लोकांनी विदर्भामध्ये आणि आपल्याकडे सुद्धा त्यांनी आपल्याकडे काय केलं, आपल्याकडच्या शाहिरांनी दलित वस्त्यांमध्ये जाऊन आंबेडकरी शाहिरीचा विचार प्रसार केला, आणि रात्री मोठा तमाशा जो कमर्शियल तो केला. पण विदर्भामध्ये फार वेगळं स्वरूप गेल्या 30 वर्षात दिसतं आपल्याला. ते असं की त्यांनी थेट कमर्शियल तमाशामध्ये, कमर्शियल व्यावसायिक खडीगंमत तमाशामध्ये निळं निशाण इंट्रोड्यूस केलं. म्हणजे काय की आंबेडकरी जलसा आणि शिक्षणाचं महत्व, अशा सगळ्या गोष्टी. तर मी जेव्हा गेलो होतो 2002 साली, तमाशाचं मी पाहणी बरीच केली, मोठी 2-3 वर्ष केली. त्यावेळेस तिथे विदर्भामध्ये स्त्री शाहीर कलाकार आमच्याकडे असू शकत नाही, असं त्यावेळेसचं वातावरण होतं. पण 18 साली मला 4-5 स्त्री शाहीर दिसल्या तमाशामध्ये, आणि भयंकर धक्कादायक. आपल्याला आधुनिक जगामध्ये स्त्री शाहीर, ज्यांना स्त्रियांना प्रवेश नाही तिथे स्त्री शाहीर आहे. बरं, विदर्भातली स्त्री शाहीर म्हणजे ती त्या तमाशाची प्रमुख बाई आहे. वा, शाहीर हा मुख्य माणूस असतो, बाकी सगळे त्याच्या नावाने तमाशा चालतो, तिचा तमाशा आहे. ही कलगीची शाहिरी करणारी स्त्री शाहीर आहे, शिवानी नाव आहे तिचं, समजा. बरं, उर्मिला नाव आहे किंवा शिवानी नाव आहे. शिवानी आडनाव असंच, भंडाराकडची ती मुलगी आहे. तुम्ही या महिला कीर्तनकाराचं सांगत होता, तर त्याच्यामुळे मला एक गोष्ट आठवली, आणि ती म्हणजे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनाबाई ज्ञानदेवांना सांगतायत त्या अभंगात की ज्ञानदेवा तुम्ही अभंग बोला अभंग. याचा अर्थ जनाबाई या फडकरी होत्या, फडाच्या प्रमुख होत्या, आणि त्यांना नामदेवांनी तेव्हा अधिकार दिला होता. एक दासी, एक एकल महिला. मला असं वाटतंय तो काळ, तो आत्ताचा काळ, तुम्ही जी सांगताय ही जी महिला आहे ती शाहीर आहे, आणि ती त्या फडाची प्रमुख आहे, ती मुलगी, आणि तिला तेवढं स्वातंत्र्य आहे. या आधुनिक काळातही संत आणि तंत ही जी परंपरा आहे ही कशी एकरूप आहे, हे याचं उदाहरण तुम्ही स्वतः जवळून अनुभवलंय असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे असं आहेच. तर मी म्हणतो असं होतो की या ज्या गोष्टी तुम्ही सगळ्या बघितल्या, आपण तुमच्या या वारी एक आनंद यात्रा या पुस्तकाकडे येऊ. संदेशजींचं हे पुस्तक आहे, ते वारी एक आनंद यात्रा, आणि त्याच्यावरचा एक फोटो मला काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला तो फोटो बघितला तरी हृदय भरून यावं असा तो फोटो आहे, की चंद्रभागेमध्ये बाप आणि आई माझी विठ्ठल रुक्माई असं म्हणतायत, आणि तिथे जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, कळसाचं दर्शन करायचं आणि घरी यायचं. विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवायला मिळो अथवा न मिळो, ही वारकरी परंपरा आहे. तर एक कुटुंब आहे, आणि ते कुटुंब त्यांचे वडील आहेत किंवा आजोबा आहेत, त्यांना आंघोळ घालतायत चंद्रभागेमध्ये, असं ते कुटुंब आहे. मला असं वाटतं की हे महाराष्ट्राच्या विचार परंपरेचं, संस्कृतीचं हा एक क्षण आहे की जो तुम्ही फ्रीज केलाय आणि कॅमेरामध्ये त्याला चिरंजीव केलेला आहे. नुसता एवढा फोटो जरी बघितला तर वारकरी संप्रदायाची अख्खी विचारधारा, ज्याला आपण सेवाभाव म्हणू, तो याच्यात सामावलेला आहे, एकवटलेला आहे असं मला वाटतं. या फोटोबद्दल जरा तुम्ही सांगा, त्या निमित्ताने त्याच्या मागची प्रक्रिया आणि काय संदर्भ आहे. तुम्ही चांगला उल्लेख केला की सेवाभाव, आणि मला स्वतःला तो फोटो जेव्हा मिळाला 2001 साली, मी हा फोटो काढला, आणि तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता जवळ, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट रोल फिल्मनी फोटो काढलेला होता. कमी फोटो, 36ला संपायचा, टेलिलेन्स, आत नदी काठात गर्दीमध्ये लांब उभा, आणि मला त्या चंद्रभागेमध्ये सकाळी स्नान करतात बघा, तेव्हा
सगळ्यांनाच काही मंदिरात प्रवेश नव्हता. आणि वारीची 1000 वर्ष त्यांनी मंदिर नाकारून त्यांनी चंद्रभागेचं वाळवंटच आपलं मानलं होतं. तिथे स्नान करायचे, व्यक्त व्हायचे, कीर्तनं व्हायचे, एकमेकांच्या वैचारिक देवाणघेवाण व्हायच्या सगळ्या प्रकारे. पण हा जो फोटो आहे तिथली सेवाभाव जी आहे ती मला तिथे दिसली, जी पुंडलिकाने आपल्या वडिलांची सेवा केली असं आपल्याला सांगितलं जातं. तर त्या अगदी कृतार्थ भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतात त्या फोटोमध्ये. तुम्ही बघाल तो फोटो. आणि एक मुलगी आहे, एक स्त्री आहे, एक पुरुष आहे, त्यांचे मुलगा किंवा सून असेल ते त्यांना नाव माकू घालतात. आणि या फोटोमुळे मला असं प्रकर्षाने वाटलं की आपण वारी इतक्या वेळा केली पाहिली आहे, 2 दिवस जाऊन आलो, पूर्ण वारी करायला पाहिजे. मग मी 2-4 वर्ष गेली आणि 5-6-7 साली मी पूर्ण वारी केली. हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याचा अर्क, तो अर्कचित्र म्हणतो ना कधी कधी, त्याचा अर्क आहे त्या सगळ्याचा. तर ते पुस्तक मग लोकांपर्यंत पोचलं, आवृत्तीची आवृत्ती संपली. मग गडिंग्लज कोल्हापूरच्या मधनं मला एक फोन आला, पत्र पण आलं पहिलं, मग फोन आला की हे जे आहेत गृहस्थ जे वृद्ध आहेत ते आमचे मामा आहेत. बर. असा शिक्षकांचा एका मुख्याध्यापकांचा फोन सांगितला. आणि तो मला त्यांना एक फोटो तुमचा द्या, कारण तेव्हा फोटो असं काही फार नव्हतं, व्हॉट्सअपवर पाठवला वगैरे. तर ते म्हणले या माझं प्रकाशन आहे सांगलीला, तेव्हा तुम्ही या आणि तुम्हाला मी प्रत्यक्ष देतो. मी ते आपले ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक मद हातकणंगलेकर पुस्तकाचं प्रकाशन होतं त्यांच्या हस्ते देतो. ते म्हणले अरे वा फार छान, मी येतो. मग ते सगळं कुटुंब घेऊन ते आले. मी असं बसलो होतो, कार्यक्रम चालू होता. ते हे गृहस्थ मला ओळखू आले, त्यांनी फेटा बिटा घातला होता आणि त्यांच्या मागे एक पुरुष, एक स्त्री आणि त्यांचं कुटुंब सगळं चालत आलं. मग हा शिक्षक सुद्धा मला ओळखू आला आणि मी त्याबद्दलच बोलत होतो की हा कसा महत्वाचा फोटो, याच्या समानता दिसते वगैरे वगैरे, आपण समजून सांगण्याचा भाग म्हणून तो महत्वाचा आहे वगैरे. तर ते शिक्षक म्हणाले मला बोलायचं याच्यावरती, आणि बोलायचं अशा करता की तुम्ही सांगताय ते सगळं बरोबर आहे, पण मला अजून याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ते असं की हे जे आमचे मामा आहेत त्यांच्या ते स्नाऊ माकू घालणारी माणसं जी आहेत ते त्यांची कोणी नातेवाईक नाही आहेत. एवढंच, म्हणजे मुलगा किंवा सून असं कोणीच नाही आहे. एवढंच काय तर ते एका दिंडीतले पण नाही आहेत. तेवढंच नाही तर ते एकमेकांशी बोलले देखील नाही. ते बरोबर प्रवास त्यांनी केला असंही नाही. तर ते स्वतः एकटे स्नान करत होते, चंद्र डुबकी मारत होते आणि ते डुबकी मारताना कोणतरी येऊन त्यांना नाव माकू घालून कधी गेलं कळलं देखील नाही. या फोटोतनं त्यांना कळलं की ते आपल्याला कोण नाव माकू घालून गेले. त्यांनी डोळे मिटलेले होते. तर मला इथे हे सांगायचं की मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की आई वडिलांची सेवा करणं, याच्या असा अभंग आहे, याच्या पलीकडे वारीचं हे पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे, आणि त्याच्या पुढची ओळे, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुसरं काही. म्हणजे चंद्रभागे स्नान झालं आणि पुंडलिकाचं दर्शन झालं, कळसाचं दर्शन झालं की पुरे. बाकी विठ्ठलाच्या चरणावर त्या गर्दीमध्ये डोकं ठेवता येवो न येवो, वारकरी समाधानी आहे आणि कृतार्थ आहे. आणि तो क्षण तुम्ही नेमका पकडलाय. कारण वारकरी संप्रदायाचीच विचारधाराच ही आहे की सेवेची आहे, आणि मुळात आई वडिलांची सेवा. आई वडील ही विठ्ठल रुक्मिणीची रूप आहेत, किंवा विठ्ठल रुक्मिणी बघितल्यावर तुम्हाला आई वडिलांचं आठवणी येते, यावी. आणि मग त्याच्याबरोबर पुंडलिकाची यावी का, तर त्यांनी आई वडिलांची सेवा केली म्हणून विठ्ठल त्याला भेटायला आला. आणि तुला काय हवं असं जेव्हा त्याने विचारलं तेव्हा पुंडलिक म्हणाला मला काही नको, पण तुझ्या नावाच्या आधी माझं नाव येऊ दे. माझं नाव काय येऊ दे, तर माझं नाव घेतल्यावर तुझ्यासोबत लोकांना त्यांच्या आई वडिलांची आठवण येऊ दे, आणि त्या सेवाभाव आपल्याला जपायचा याची आठवण येऊ दे, म्हणून पुंडलिक वर दे आणि मग हरी विठ्ठल. हे जो जयघोष करतात, चंद्रभागे स्नान करतात, त्याला तो अर्थ आहे. आणि म्हणून तुम्ही जो क्षण पकडलाय तो महत्वाचा याच्यासाठी आहे की एक भालचंद्र नेमाड्यांची कविता आहे ना, की पंढरीला जातात, चंद्रभागे स्नान करतात, वडिलांच्या अस्थी सोडतात तिथं, आणि शेवटी ते असं म्हणतात, हरी 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 गेला बापूला आपुला आणि विठू चिकटला पारंबीला. म्हणजे ही महाराष्ट्राची परंपरा आहे की सगळा संपूर्ण महाराष्ट्र तिथे जातो, रिणला महाराष्ट्र तुझ्या पायी, असं ते जे म्हणतात. ते ही परंपरा, त्याच्यातला जो उत्कट बिंदू आहे तो या फोटोमधून बरोबर पकडलेला गेलेला आहे. आणि या परंपरांचा तुम्ही जो शोध घेता आहात, मला असं वाटतं की त्या काळातलं 13व्या शतकामध्ये
म्हणजे 700-750 वर्षांपूर्वीचं जे सांगितलंय, संतांनी जे पेरलंय ते अजूनही या मातीमध्ये उगवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचे साक्षीदार तुम्ही आहात, कारण तुम्ही वारी आणि बारी, संत आणि तंत या ज्या परंपरा शोधत फिरत आहात. तर आणि या पुस्तकांमधून तुम्ही ज्या मांडलेल्या आहेत त्या मला असं वाटतं की हेच निरीक्षण महत्वाचं आहे. त्या अर्थाने तुमचं काम मोठं आहे. मग याच्यावर मग तुम्ही तमाशा हे पुस्तक कसं केलं हे तुम्ही सांगितलं. मग ही तुमची प्रेरणा आहे. आता काय झालं की हा फोटो मिळाला नंतर 7 वर्षांनी पुस्तक आलं, पण त्या काळात मी तमाशा वारीचं काम करतो. कारण मला जे तुम्ही सगळ्यात सुरुवातीला म्हणाले की महत्वाची 3 फळ आहेत, कुस्ती आहे, वारीचं आहे आणि तमाशाचा फळ आहे. तर कुस्तीच्या फळावरती पण माझं एक प्रदर्शन मोठं मुंबईत झालं होतं. कारण मला ते आपण पत्रकारिता काम करताना आणि सामान्य तुम्ही बघा ह्या सगळ्यामध्ये तमाशा असेल, वारी असेल, कुस्ती असेल, सगळे सामान्य कुटुंबातली माणसं आहेत, कष्टकरी कुटुंबातली माणसं आहेत, शेती संबंधित असणारी माणसं आहेत, भटक्यांशी संबंधित असणारी माणसं आहेत. आणि ही कुणी फार मोठ्या त्यांना आपण ब्रॉडरमध्ये बहुजन उल्लेख करतो आजकाल, तो बहुजनांची अभिव्यक्ती आहे. बरोबर. याच्यामध्ये तमाशात शाहिराच्या माध्यमात असेल. हे संदेशजींचं हे तमाशा एक रांगडी गंमत असं पुस्तक आहे बघा. तुम्ही आवर्जून पुस्तकाच्या दुकानामध्ये सगळ्या मुंबई पुण्याकडच्या आणि महाराष्ट्रभर हे पुस्तक उपलब्ध आहे. आवर्जून तुम्ही हे पुस्तक बघा, घ्या, कारण याच्यामध्ये संदेशजींना महाराष्ट्र सापडलाय बघा. त्यांना ज्याला आपण म्हणतो ना कोल्हापुरात गड्ड्याला हात घातला असं म्हणतात, म्हणजे मुळांना हात घातला की ही महाराष्ट्राची परंपरा आहे जी त्यांना कळली आहे की ही जी फड परंपरा आहे. मग हे म्हणाले तसं कुस्ती आहे, तमाशा आहे आणि वारकऱ्यांची पुढे, आणि या दोघांमध्ये, या तिन्हीमध्ये एकमेकांमध्ये नातं आहे. आणि हे नातं काय आहे तर हे मानवतेचं, माणुसकीचं आणि बंधुभावाचं नातं आहे. आपण ज्याला महाराष्ट्र धर्म म्हणू, बरोबर, तो माणुसकीचा धर्म या परंपरेने सांगितलाय आणि तो तुम्ही पुढे नेताय. तर तुम्ही जसं मगाशी त्या महिला कीर्तनकाराचं सांगितलं तसं तुम्ही हे फिरताय सगळीकडे, महाराष्ट्रभर फिरताय आणि महाराष्ट्राबाहेरही फिरताय. मला असं वाटतं की तुम्ही गुजरातमध्ये गेलात, राजस्थानमध्ये गेलात, पंजाबात गेलात, जिथं आपले नामदेव राया गेले होते, तिथं तुमची काही निरीक्षणं त्या भागातली? मी वेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, पण आपण हा विषय बोलू. मला उत्सुकता होती नामदेव महाराज ज्या मार्गाने गेले तो काय मार्ग होता. तुम्ही वारीचं तुम्ही पाहिलं तर आपले हे जे डी कोसंबी असतील किंवा गुंथर सोनतामार असतील किंवा हे असे आपले दलरी म्हणून जे ग्रस्त, कल्ट ऑफ विठोबा नावाचं फ्रेंच संशोधक, खूप ते महत्वाचं मानलं जातं. अगदी डेक्कन कॉलेजच्या विभागाने त्यांचं पब्लिश केलेलं पुस्तक आहे. हे चालत जाण्याची परंपरा जी आहे तिचा मूळ परंपरा म्हणजे जेव्हा शेती आपल्याला यायची होती, शेतीचा शोध लागायचा, त्याच्या आधी सगळे भटका समूह होता. आणि भटका समूह होता म्हणजे जनावरं घेऊन तो फिरायचा, गायी असतील, बकरे असतील, भेड बकरे, आणि सगळं पावसावर अवलंबून होतं. समुद्रापासनं पाऊस आला की ते घाटमाथ्यावर जायचे, परत पाऊस संपला की परत समुद्रापर्यंत जायचे. आणि कुठे ना कुठेतरी हा मार्ग, हा पेस्टोरियल मार्ग जो आहे तो हा वारीमध्ये इव्हॉल्व्ह झालेला असं पण मांडणी काढणारी मांडतात. त्यामुळे तुम्ही आपल्या ह्या ज्या मराठी संस्कृतीच्या अभ्यासक आणि भारतीय संस्कृती अभ्यासक इरावती कर्वे असतील, त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष वारी केली, त्यांच्या पायी पूर्ण वारी केली, त्यांना रस्त्यात बायका बोलताना कुठे वराडी भाषा, कुठे तेलंगणातली भाषा, कुठे कानडी भाषा कानावर पडलेली, असं त्यांनी छान उल्लेख केला आहे. म्हणजे वारीच्या मध्ये काय कानावर पडत होतं. आणि सगळं वारीचं पंढरपुरात जाऊन जेव्हा परत येताना त्यांना एक डोंगरावरती असा धनगर पाठीमागोरा दिसला आणि त्यांना त्यात विठ्ठल रूप दिसलं. काय हे काय सांगता आपल्याला की कुठल्याही फॉर्ममध्ये आपण अडकलेलं नाहीये, तर तुमचा विचार तो आहे. बरोबर, तुम्हाला डोक्यामध्ये तो विठ्ठल आहे, तो प्रत्यक्ष याच्यात नाहीये, मूर्त आकारात नाहीये. हा सुद्धा आपल्याला मेसेज. मला आहे ना आता आठवलं, तुम्ही बोलता बोलता एकदा डॉक्टर गणेश देवींशी बोलत होतो मी, तेव्हा ते बोलता बोलता म्हणाले हा जो वारीचा महामार्ग आहे तो म्हणे किमान 7,000 वर्ष तरी जुना असेल. तुम्ही अजूनही आपण जर त्या मुक्कामांच्या जागांचं उत्खनन केलं तर तिथं ते सापडेल. म्हणजे एवढी वारीची परंपरा जी आहे ती एवढी जुनी. ज्ञानेश्वरांचे वडील स्वतः वारकरी होते. अगदी ही जी आता वारी आहे ती तुकाराम महाराजांनी जेव्हा वारले तेव्हा त्यांच्या मुलांनी सुरू केली हा फॉर्म वारीचा. पण त्याच्या आधी लोक एकत्रपणे जात होतेच ना वारी मार्गाला. म्हणजे ज्ञानेश्वरांचे वडील जात होते हा उल्लेख सापडतो. अगदी आधुनिकपणा त्यात आला तो वेगळ्या प्रकारे आला. मगाशी मी म्हणलं की नामदेवांचा विषय. नामदेव हे
पाया समज जातो आपल्या वारीच्या परंपरेतला. संत बहिणाबाईंनी असं म्हटलंय की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, आणि त्याच्यात नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार. म्हणजे विस्तारकाची जी भूमिका होती देशभर फिरण्याची ती नामदेव भागवत धर्माचा प्रसार करायला नामदेव महाराज पंजाबपर्यंत गेले हा जो उल्लेख आहे त्याच्यावर त्यावेळेचे सगळे 18 पगड जाती संत त्यांच्या बरोबर होते. आणि ते जे गेले तो मार्ग सुद्धा भटक्यांचा मार्ग असेल. याच्याकरता असं म्हणतो की मगाशी आपण विषय तुम्ही काढला, मी साधारणपणे गुजरात, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या अशा भटक्यांच्या मार्गाने जायचा प्रयत्न केला. आणि त्या ठिकाणी मला गुजरात म्हणजे राजस्थानच्या बॉर्डरवरती च्या डोंगर रांगांमध्ये मी असंच एक रेबारी म्हणजे आपल्याकडचे धनगर आणि तिकडचे रेबारी कम्युनिटी म्हणजे भटकीच ते उंटवाले त्यांच्या त्यांच्याकडे उंट आणि बकरे जे विकलं जाईल ते उंट, त्याला रेबारी कम्युनिटी. रेबारी भाषा वेगळी आहे. तिथे आम्ही कीर्तन त्यांचं रात्री मंदिरात ऐकलं. त्या मंदिरात काही नाही, मंदिरात घोडे, जसं आपला धनगर समाजाचा घोडा आहे प्रतीक, शिल्प होती, देव असा कुठलाच नव्हता, दगड होती काही, आणि त्यांचं कीर्तन तुमचं मराठी कीर्तन कानावर पडावं असं कीर्तन. आणि त्याचा प्रसाद जो होता तो मी पंढरपूरला जो प्रसाद खाला लाह्या आणि बत्ताशात तो क्या बात आहे. बघा नामदेव राया कुठे कुठे झिरपलेले टिकून आहेत. मला हे आपण आता जसं तुम्ही असेल, तुम्ही अनेक तुमचे मित्रमंडळी सगळे लोक वारीकडे ज्या प्रकारे पाहता गेल्या 15 वर्षामध्ये मला ते खूप महत्त्वाचं वाटतं. अशा करता मी तुमचं विशेष अभिनंदन करतो. अशा अनेक गोष्टी, हा फोटोचा तुम्ही उल्लेख केला, मी फोटोच्या माध्यमातून करतो, तुम्ही अजून काहीतरी वेगळ्या माध्यमातून करतो. तर अशा वेगळ्या माध्यमातून ह्या सगळ्या परंपरेकडे पाहिलं तर ती कशी लोकांची संस्कृती होती आणि लोकांची वारी होती हे पुढे येईल. हे जे कीर्तनाचं तुम्ही सांगितलं ना ते मंदिराचं, ते पण हे टाळकरी काय काय होतं, काय फॉर्म होतं, काय वाद्य सेम टाळकरी होते. तुमचं विणा होती, टाळ होता, गात काय होते मला माहित नाही कारण ती रेबारी भाषा होती. कानावर मला असं भजन कीर्तनाचाच फील येत होता. आणि त्यांचे टाळकरी म्हणजे त्यांचे होते ना, मला त्यांचे फोटो मी देतो पाहिलं तर ते फरमायड आहे. तर ते मी आणि मला त्यातलं महत्वाचं काय वाटतं की बघा, प्रसाद हा आपला जो पंढरपूरचा प्रसाद आहे लाह्या बत्ताशाचा, तो सर्वांना परवडेल असा श्रीमंती प्रसाद नाहीये बघा. तो सर्वसामान्य माणसाला परवडणार. वारीमध्ये मोठे कीर्तनकार नाहीत, सामान्य वारकरी हाच महत्वाचा आहे हे आपल्या लोकांनी मानलं. तो सामान्य आहे, तो सामान्यांची भाषा बोलतो, तो संस्कृत बोलत नाही, तो मराठी बोलतो. आणि खरं म्हणजे म्हणजे बरोबर ना, नाही बरोबर आहे. आणि तुम्ही या ज्या लाह्या बत्ताशांच्या प्रसादाचा उल्लेख केला ना, तुम्हाला आम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या लाह्या बत्ताशाच्या प्रसादाची परंपरा अशी आहे, त्याला दही काला म्हणतात किंवा काल्याचं कीर्तन म्हणतात, ज्याला आपल्याकडं सगळ्या लोकांना माहिती असेल की दही हंडी आहे, मोठ्या प्रमाणात साजरी होते. ह्या दही हंडीची सुरुवातच संत नामदेवांनी केली आहे आपल्याकडे, कारण श्रीकृष्णाची परंपरा आहे ती की तो जो काला आहे तो सगळ्यांनी आपल्या घरून काय आपल्या ज्या ज्या शिदोऱ्या असतील त्या आणायच्या आणि त्या यमुनेच्या काठावर बसून खायच्या. तीच परंपरा वारकांनी पुढे आणली. आणि परवडणारं काय आहे तर लाह्या आहेत, बत्ताशे. मग त्या लाह्या घ्यायच्या, त्या माठामध्ये टाकायच्या आणि मग ती टांगायची नाही, मग ती काल्याच्या दिवशी फोडायची. आषाढी काल्याचं कीर्तन असतं. मग त्यातलं महत्वाचं हे आहे की ती एकदा दहीहंडी फोडली की तो प्रसाद घ्यायचा आणि तो एकमेकांच्या मुखामध्ये भरवायचा. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे की ती कवळ तुमच्या मुखामध्ये एकमेकांच्या द्यायच्या, मी तुमच्या तुम्ही माझ्या, आणि मगच काल्याची सांगता होते. म्हणजे एकमेकांना घास भरवणं ही जी परंपरा आहे बंधुभावाची ज्याला आपण म्हणू, हे तुम्ही आता सांगताय. कीर्तन बघितलं त्या पद्धतीचं राजस्थानात मी पहिल्यांदा अजून एक सांगतो, राजस्थानात काय काय पाहिलं. म्हणजे राजस्थानमध्ये म्हणजे गुजरातमध्ये 70-80 तरी धर्मशाळा आणि मंदिर आहेत नामदेवांची. राजस्थानमध्ये 200च्या वर आहेत सुमारे. त्याची मोदत करायला पाहिजे नामदेव समाजाचे मंदिर आहेत ते सगळे. पंजाबमध्ये तर त्यांनी शीख धर्म स्वीकारला, शीखच झाले असं सगळं वर्णन आहे. त्यानंतर 100 वर्षांनी गुरुबाणी तयार झाली, त्यात त्यांचे अभंग गेले. म्हणजे 100 वर्ष ते मौखिक परंपरेत जिवंत होते. त्याच्याशी अजून एक वेगळी गोष्ट सांगतो, महाराष्ट्रामध्ये कला परंपरा नाही असं जनरली लोक बोलतात. चित्रकले एकदम पुरी आहे म्हणजे ती ह्याची आहे, कशाची, अजंठा वेरूळची. मधला काळ 1000 वर्षाचा काही नाही. आणि एकदम आता प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपची माणसं जगभर मोठी, त्यांनी सगळे मराठी आडनाव आहेत, एकदम आधुनिक चित्रकार. मधल्या काळात आपल्याला कलेचा वारसा आपण बोलत नाही, आपण युद्ध काळ झाला हे झाला ते झाला सगळ्याचा उल्लेख करतो आपल्याला नाही. पण मी तिथे जेव्हा माझा एक चित्रकार मित्र आहे त्याला भेटलो आणि त्याचा संग्रह पाहिला, त्याची परंपरेशी गप्पा मारल्या, तेव्हा
मदन मीना मीना कम्युनिटी ते हा. वेगळ्या प्रकारचं काम करायचे. मीणा म्हणतात ते. हा? मीणा मीणा हा. म्हणजे ते त्यांचे पूर्वज नाणी तयार करायचे आणि ते अलॉइड नाणी असायची. नाणी म्हणजे ही जी आपली नाणी टांगसाळवाली आपली नाणी, आणि त्यांचं त्यांना मोठं ज्ञान होतं. बर. म्हणजे ओतकामाचं नॉलेज असणारे माणसं, नॉलेज आणि ते युनिक असायचं. त्यानंतर कम्युनिटीचं काम बदललं, ब्रिटिश आलं, त्यांनी स्वतःची नाणी काढली, ते गेले स्वतःकडे गेले. तो चित्रकार आहे. तर त्याच्याशी बोलताना तो म्हणाला की त्याच्याकडे ते छाप बघितले मी. तो म्हणला आमच्याकडे हे छाप फार प्रसिद्ध आहे, आमचे राजस्थानी प्रिंटिंग जे छापाचं आहे ते खूप प्रसिद्ध आहे. तर बोलता बोलता तो मला म्हणला आम्ही याला नामदेव छाप म्हणतो. मी म्हणलं कसं काय? नामदेव इकडे आले होते किंवा नामदेव शिंपी होते ना, तर तेच नामदेवान छाप आहेत. त्याला छापाचं नाव नामदेव आहे. याचा अर्थ हे छापाची वस्त्र करण्याची परंपरा नामदेवांबरोबर तिकडे गेली होती ते जेव्हा गेले तेव्हा. कारण ते फक्तच काय कीर्तन अभंग करत नव्हते, ते रोजचं जगत पण होते. ते सगळं घेऊन गेले होते, जगण्याचं, पैसे कमवायचं काम आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणून. आणि तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार झाला. आपण आपल्या परंपरेकडे जर वेगळ्या अँगलमधनं पाहिलं आणि त्याचे जर जोड करू शकलो, आता आपण संवाद साधतोय आणि आपल्यातनं आपल्याला थोडी प्रेरणा मिळाली ना, आपण जर जाऊन हा खरंच नामदेवाचा मार्ग सगळा एक्सप्लोर करू शकलो तर एक मोठं काम होईल. एवढी मोठं काम होईल. म्हणजे त्यात चित्रकार असावेत, संशोधक असावेत, चिकित्सकपणे दृष्टी पाहण्याची असणारी माणसं 4-5 जण मिळाली तर मोठं काम होईल. मी तुम्हाला या निमित्ताने आपण करू एकत्र प्रयत्न. बघा, मला आपल्याला नामदेव राया किती थोर आहेत. आपण जसं म्हणालो की बहिणाबाईंनी म्हटलं की नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार, कन्याकुमारी पासून तर आपण असं म्हणतो काश्मीर पर्यंत. पण मला आम्ही एक नामदेवांचा एक विशेषांक केला होता. त्यावेळी एक माणूस राजस्थानातला मला असं सांगत होता, अहो नुसता कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत नाहीये, पुढे स्वात खोऱ्यात पण नामदेवांची मंदिर आहेत. आणि राजस्थानात घराघरात काय 6-7 फुटी मूर्ती आहेत वगैरे. नामदेवांनी काय काय केलं असेल. आपण म्हणतो की पहिलं गझलकार नामदेव आहेत, अभंग छंद हा नामदेवांनी शोधला, कीर्तन हा फॉर्म नामदेवांनी शोधला, भजनी, ठेका, पखवाज, विणा ही वाद्य ही शोधली किंवा ती लोकांमध्ये आणली आणि त्याचा प्रचार प्रसार केला की हे फॉर्म आपण वापरायला पाहिजेत. आणि तुम्ही सांगता हे ठसे, म्हणजे नामदेव छिपा नावाचं ते स्वतःला लावून घेतात. आडनाव सुद्धा नामदेव. आपल्याकडे ते नामदेव कलाकार आहेत बघा, काय नाव त्यांचं. तर हे नामदेव आडनाव लावणारी माणसं आहेत. किंवा पंढरपुरात आपण मगाशी बोलत होतो की चितारी नावाची जमात आहे, जात आहे. म्हणजे जात असं म्हणूयात नको, पण व्यवसाय त्यांचा तो चितारी, भिंतीवर चित्र काढण्याचा. सावतामाळ्यांचा अभंग ना, चिताऱ्या चित्रे काढी भिंतीवरी, तर तिथं ती चित्र ते काढतात. या सगळ्या कला ज्या आहेत. आणि नामदेव, जनाबाईंनी असं म्हटलंय की नामदेव किती सुंदर गायचे, नामदेव हे खूप सुंदर गायचे असं जनाबाईंनी म्हटलंय. याचा अर्थ नामदेव कलाकार होते. तुम्ही जे सांगताय ती चित्रकला असेल, शिवणकला असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी सोबत घेऊन, म्हणून ते एवढ्या लोकांना, एवढ्या समाजाला जोडत गेले, जोडू शकले. आणि विनोबा भावेंनी म्हटलेलंच आहे की ते शोधत गेले नामदेवांना, आणि ते ज्या मार्गावरून गेले बुधान चळवळीच्या वेळी की ते पंजाबात गेले, आणि जिथून सिकंदराला या कडव्या सगळ्या पंजाबी लोकांनी पिटाळून लावलं की त्याला जगत जिंकण्याची जी इच्छा होती ती यांनी अपुरी ठेवली, त्याला पळून लावलं तिकडं नदीच्या पलीकडं. तर विनोबा भावे असं म्हणतात की मला असं वाटलं की आपण नामदेवांच्या सोबत चालतो आहोत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो आहोत. आणि जो पंजाब तलवारीच्या जोरावर सिकंदराला, जगत जेते सिकंदराला जिंकता आला नाही, तो पंजाब नामदेवांनी प्रेमाने जिंकला. म्हणजे ही जी प्रेमाची, बंधुभावाची जी भावना आहे ती आपल्या संतांनी, आणि हा म्हणजे हा खरा महाराष्ट्र धर्म जो आहे तो जगाला सांगितला. तुम्ही मगाशी संतांचा उल्लेख केला, भालचंद्र नेमाडेंनी तर असे 28 संत त्यांची नोंद केली आहे. कुणी वेश्येचा मुलगा आहे, कुणी एखाद्या महारोग्याचा मुलगा आहे, कुणी गरीबाच्या झोपडीतला आहे, सगळ्या जातींमधले काय संत, डायव्हर्स सगळे, हे सगळे नामदेवांनी घडवले. आणि तुम्ही मगाशी नरसिंह मेहतांचा उल्लेख केला, मीराबाईंचा राजस्थानातला उल्लेख, हे सगळे जण नामदेवांचे आभार मानतात. आणि पंजाब जो आहे म्हणजे शीख धर्माचा पाया नामदेवांनी घातला असं जे म्हणतात, तर त्याचं म्हणून तर त्यांची पद गुरु ग्रंथ साहिबामध्ये आहेत. मला म्हणजे ती गुरु ग्रंथ साहेबांचं निर्माण जेव्हा झालं त्याच्या आधी 125 वर्ष नामदेवांनी सगळं रचलेलं होतं. 125 वर्ष ते सगळं मौखिक परंपरेत टिकलं, रुजलं, लोकांना ते महत्वाचं वाटलं, आणि मग ते महत्वाचं म्हणून त्यात ग्रंथ साहेबात आलं. म्हणजे बाबा नामदेवजी असं जे ते इकडे म्हणून लगेच कानाला मस्तक होतं की मराठी माणूस आलाय आणि हे नामदेवांच्या महाराष्ट्रातले आहेत म्हणून ते एवढा आदर
मला असं वाटतं ते की खूप म्हणजे ह्या लोकांनी जे कमवलं ना त्याचा आपल्याला आपण गेलो की ते लोक आपला आदर करतात आदर त्याचं दिसतं. हो हो म्हणजे मराठा असं म्हणतात ते, म्हणजे मराठा जाती अर्थाने महाराष्ट्रात सगळ्या राहणारा महाराष्ट्रात राहणारा तो प्रत्येक माणूस मराठा. मराठे मरेंगे लेकिन हटेंगे नाही असं ते आल्या आल्या आपल्याशी बोलतात. मला एक अनुभव म्हणून शेअर होय, करायचं होय. वाटलं. आपल्याकडे म्हणायचे ना, आपल्याकडे आपल्या मराठी माणसाचं मगाशी जे उदारमतवादी माणस तयार करण्याचं काम केलं, लढाऊ वृत्ती माणसाची रत्न तयार होते आपल्या हक्कांसाठी, आपल्या प्रश्नांवरती लढण्याची वृत्ती जी आहे, ह्याला सगळ्याला आत्मिक बळ ह्या दोन्ही परंपरांनी दिला असेल असं मला बरोबर वाटतं. बरोबर. मगाशी पुन्हा एकदा यातले शाहीर असतील किंवा यातले संत असतील की दगडाची भिंत जरी दिसली समोर तरी त्याला ती फोडायची क्षमता, अन्याय होतो तर निपटून टाकायची क्षमता आहे. तेव्हा महाराष्ट्रात असे खूप मोठ्या प्रकारे आणि अगदी तो चायनीज बुद्ध माणूस आला होता, बुद्धाचा शोध घ्यायला, हॅन्सोंग यॉन संग सुई, तो 2005व्या शतकात. त्यांनी जवळजवळ नर्मदेच्या काठापर्यंतची ही लोक जी आहेत ही कशी त्याचं वर्णन करून ठेवले मराठे कसे ते असेच ना की ते अन्याय दिसला की ते कधीही छातीवर वार करणार, पाठीवर नाही वार करणार. हे जे घडवण्याचं काम खूप वर्ष चालू आहे. संदेशजी, एक आहे ना, मला आता आठवतं की आचार्य यात्रेने मराठी माणसाची व्याख्या केली होती. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, ज्याच्या घरी नाही तुकोबाचा गाथा त्याच्या शिरी लाथा अनाचार. अच्छा, ती आत्र्यांची भाषा आहे. पण ते असं म्हणतात, इथल्या हवेमध्ये बंड आहे, इथल्या पाण्यामध्ये बंड आहे. इथं 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरी इंद्रायणीच्या काठी बसून त्यांनी भाषेतलं बंड केलं. त्याचीच री पुढे ओढली किंवा त्यांच्याच पाऊल वाटेवर चालले तुकाराम महाराज, त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं बंड हे केलं. चटणी भाकरी हे इथल्या खाद्यामधलं बंड आहे. डफ कड तुंतुण हे वाद्यांमधलं बंड आहे. म्हणजे इथल्या माती पिकामध्ये, पाण्यामध्ये, हवेमध्ये बंड आहे. आणि त्या अर्थाने संत परंपरा जी आहे ती बंडखोर आहे असंच आपण म्हणू शकतो. अनेक लोकांनी उल्लेख केलाय. आणि त्याच्यात तुम्ही बघा, आधुनिक जीवनामधले जे लेखक आहेत, कलावंत आहेत, अगदी तुम्ही नास्तिक परंपरेतली माणसं जरी घेतली तरी त्या सगळ्यांनी विठ्ठलाला, वारकऱ्यांना महत्वाचं मानलंय. नाही, हे सगळ्यातच महत्वाचं आहे. आपण जसं महाराष्ट्र धर्माचा उल्लेख केला की विठोबा सगळ्यांनाच आपला वाटतो. सगळ्या धर्मांना, पंथांना, जैनांना आपला वाटतो, बौद्धांना आपला वाटतो, हिंदूंना तर वाटतो, मुस्लिमांना वाटतो. इथे जेवढे धर्मपंथ आहेत त्यांना आपला वाटतो. आणि विठोबा सगळ्यांना सामावून घेतो. म्हणजे जनाबाईंचा अभंग आहे ना, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. तर मला संदेशजींचं एक महत्वाचं काम सांगायचंय. ते म्हणजे त्यांनी एक अक्षर विठ्ठल, शब्द विठ्ठल पंढरपूरच्या वाट्यावर उभा केला. मला असं वाटतं की हे खूप ऐतिहासिक आणि हृदय गोष्ट आहे की सगळ्या जाती धर्मांचे, सगळ्या भाषा बोलणारे लोक विठोबाच्या पायाशी येऊन लीन होतात. विठोबा त्या अर्थाने जसं आई वडिलांचा प्रतीक आहे तसा तो समतेचं आणि सामाजिक ऐक्याचंही प्रतीक आहे. आणि भाषा, शब्द हे सगळे कसे एकत्र येऊन एक विठोबा शब्द विठ्ठल उभा राहतो असं छान प्रतीक त्यांनी पंढरीच्या वाटेवर उभं केले. तुम्ही जो हा विठ्ठल बघतायत हाच तो शब्द विठ्ठल आहे. या प्रोजेक्ट बद्दल पण संदेशजी सांगा, हे कसा सुचला आणि काय प्रोजेक्ट? साने गुरुजींना 125 वर्ष होतील असं एक कार्यक्रम पंढरपूरला मोठा झाला. आणि साने गुरुजींचंच आपण ओळखता भाषा भगिनी सगळ्या त्यांनी खूप काम केले. आणि मगाशी एक वाक्य आपण बोललो की सगळ्या लेखक कलावंतांना, जे नास्तिक असतील अगदी विचारांनी, त्यांना सुद्धा विठ्ठलाच्या बद्दल आदरभाव काय, तो काय, तर वारकरी जी लोक आहेत त्यांनी पहिल्यांदा मराठी भाषेला महत्वाचं स्थान दिलं. ज्ञानेश्वरांनी दिलं, नामदेवांनी दिलं. त्यांनी भाषांतर तर ज्ञानेश्वरांनी केलं असलं ते केलं. आणि नंतर बहुजन संतांनी त्या व्यक्त झाले, ती मराठी भाषा समृद्ध पण केली. आणि या वारकऱ्यांनी मौखिक परंपरेमध्ये मराठी भाषा जपली. त्यांनी अनेक शब्द ऍब्सॉर्ब केले. कानडी, आपण भाषावार प्रांतरचना आल्यावरती राजकीय बांधणी, राजकीय दृष्टिकोनातून केली 60च्या दशकामध्ये. पण भाषेला कुठली सीमा नसते. खरंय. लोकांना तो शब्द आवडला की तो ऍब्सॉर्ब केला जातो. आता मी तमाशाचा उल्लेख केला, ह्या विचाराचा प्रोसेसचा भाग म्हणून मी समजून सांगतोय हे होण्याच्या. तमाशा हे शब्द अरबी शब्द आहे. पगार आपल्याला मिळतो बऱ्याच लोकांना, तो फारसी शब्द आहे. मंदिर शब्द आपण वापरतो, तो फारसी शब्द आहे. टोपी शब्द तेलगू आहे, कानडी आहे. बहुरूपी भाषेतले आपले शब्द समान आहे. ओरिसामध्ये ळ आणि आपल्या ळ फक्त वापरण्यात 2च भाषा आहेत. बंगालमधल्या आसामी आहेत. भारतातल्या 19 भाषा,
मध्ये मराठी आणि शब्द कॉमन आहे, गुजरातीपासून सगळ्या तामिळीपर्यंत. शिवाय अरबी फारसी भाषेत शब्द तर अरबी तर त्या काळात ऍडमिनिस्ट्रेशनची भाषा होती, ऍडमिनिस्ट्रेशनची भाषा, राजव्यवहाराची आणि राजव्यवहाराची भाषा होती लोकांची पण. तर त्या सगळ्या भाषा आपल्याकडे आज काढलं हे सांगितलं तरी आश्चर्य वाटतं. लोक म्हणतात हा मराठी शब्द आहे. कुस्ती कसं काय, कुस्ती शब्द एवढे आपण एकमेकांचे शब्द झालो. होय. तर आम्हाला असं वाटलं की हा जो काही द्वेषाचा काळ सुरू झालाय, भाषेवर द्वेष करणं, उर्दू भाषेचा द्वेष, अरबी एक साची पण आहे. तर द्वेषापेक्षा आपल्या परंपरेने प्रेमाचं शिकवलेलं आहे. आणि हे प्रेमाचं शिकवण महत्वाची का आहे तर सांगायची गरज नाही, ते आपण स्वीकारलं म्हणजे प्रेमाने स्वीकारलं. तर हे कोणी केलं तर वारकऱ्यांनी केलं. मग वारकरी कोणा विठ्ठला मानतात, मग ते सगळे शब्द आम्ही एकत्र केले. मला फक्त एक थोडं थांबवतं. संत एकनाथांचा तुम्ही उल्लेख केला. सगळे आलुतेदार, बलुतेदार, लोककलाकार या सगळ्यांच्या भाषा आत्मसात करून त्यांच्याच भाषेत, कारण ते लोकांशी एवढे जोडलेले होते आणि ते भारुडाच्या रूपातनं, गोंधळ्यांच्या रूपातनं जाऊन त्या भाषेतनच त्यांनी साहित्य रचना केली, लोकांना म्हणून ती समजली. म्हणजे जन खेळकर केला असं नाथबाबांना म्हणतात. असं सुद्धा ते एका ठिकाणी असं म्हणतात की संस्कृत भाषा ही देवभाषा आहे, ती उच्च वर्गाची भाषा आहे, ज्ञान भाषा आहे. मग आमची काय, तो ते म्हणतात संस्कृती देवे केली आणि ही प्राकृत काय चोरापासून आली का म्हणतात. म्हणजे भाषांचं जे महत्वच आहे लोकभाषा प्रश्न आहे. आणि प्राकृत भाषा ही लोकव्यवहाराची भाषा, लोकव्यवहाराची भाषा, त्यातून मराठीत उत्पन्न झाले. म्हणून तर ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी प्राकृतात आणली मराठी. आणि त्याचबरोबर ते कुठलाही एकदा झालं म्हणजे ऍब्सॉर्ब करण्याचं काम केलं, ती भाषा समृद्ध होत गेली. आज सुद्धा बघा ऑक्सफर्ड डिक्शनरी दरवर्षी अपग्रेड केली जाते आणि आता भारतामध्ये 1 लाख रुपये शब्द वापरतात, तर तो लाख शब्द त्यांनी इंग्रजीमध्ये ऍब्सॉर्ब करून घेतला. ते भाषा कधीही लवचिकच असते. तुम्ही बघा त्या काळामध्ये, आज एवढं महाराष्ट्रामध्ये मालवणी भाषा आहे, वराडी भाषा आहे, आपली नाशिक उत्तर महाराष्ट्रामध्ये अजून वेगळी भाषा आहे, अहिराणी भाषा आहे. त्या सगळ्या समृद्ध भाषा आहेत. हो. पण त्या काळात तुम्ही बघा सगळ्या संतांनी अभंग मराठी भाषेत लिहिले. हो. आणि त्या काळात आजही आपल्याला वारीमध्ये त्या सगळ्या भाषा ऐकायला येतात, पण ते मराठीत एकमेकांना संवाद करतात. ही काय गौरव सगळे ऍब्सॉर्ब केले. याच्यात सुद्धा आपण शोधलं पाहिजे. तर आम्हाला वाटलं की हे आपण निर्माण, म्हणजे बघा वारीच्या वाटेवर सगळ्या भाषा एकमेकांशी बोलतात आणि खाण्याचे पदार्थ सुद्धा देवाणघेवाण जी आहे प्रत्येक, म्हणजे काय उत्तर महाराष्ट्रामधला तो मांड असेल, जुन्नर नारायणगाव परिसरातली मासवडी असेल, मराठवाड्यातले काय ते आमटी, बाजार आमटी आणि या गोष्टी असतील, सगळे खाद्यपदार्थ वारीच्या वाटेवर खायला मिळतात. आणि भाषाही सगळ्या एकमेकांशी. एक कर्नाटकात कोकणातली सगळे लोक येतात, किती मोठ्या प्रमाणात. त्यांच्या नथीच मध्ये दिसतं की कोकणी माणसं आहेत. तर हे आम्हाला वाटलं की हे महत्वाचं आहे आणि मग त्याचं स्वरूप केलं पाहिजे. मी असंच एक तुमच्या प्लॅटफॉर्मवर सांगतो की दुबईमध्ये 2019 साली एक प्रदर्शन लागलं होतं. तिथे त्यांनी अरबी भाषेतले शब्द जगभरात कसे गेले हे दाखवलं होतं. पण त्यांनी ते भिंतीवर मांडलं होतं की हा अरबी शब्द हा फ्रेंच मध्ये गेला, इटालियन मध्ये गेला, एक शब्द वेगळ्या भाषेत. ते तर मला असं वाटलं की अरे त्यांनी जर असं केलं तर आपल्या मराठीमध्ये आलेले शब्द पण आपण मांडले पाहिजे. मराठी भाषा ज्यांनी समृद्ध केली त्यांना ते अर्पण केलं पाहिजे. आणि ते जे गावात आम्ही उभं केलं तिथे उभं करायचं ठरवलं. 20 दिवसात आम्ही ते उभं केलं. हा वारीच्या वाटेवर नेमका स्पॉट कुठे? चिंचणी नावाचं गाव आहे. चिंचणी ग्रामपंचायत आहे ती. पिराची कुरोली गाव आहे त्याच्यात जोडून असलेलं. ते साताऱ्यामधलं धरणग्रस्त गाव आहे. ते तिथं धरणग्रस्त 40 वर्षपूर्वी झालेली माणसं तिथे बसवली गेली. त्या गावाच्या सहकार्याने गावाने आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी तिथं आम्ही उभं केलं आणि ते खरं त्यांचं मोठं योगदान याच्यामध्ये. कारण हे तिथे 23 फुटी उंच आहे आणि त्याचं आम्ही तयार केलं, सांभाळणार तेच आहेत आणि ते वारीच्या वाटेवर आहे. आणि मग त्यामुळे आणि तुम्ही बघा की त्यावेळेस मग बरेच लोक अगदी माझ्या शेजारी पाजारी राहणार, अरे म्हणजे आम्हाला संस्कृत भाषा ही मराठी भाषेची मूळ जननी आहे, तर तसं नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही वेगळे शब्द दिसतात, त्याचा अर्थ वेगळाच आहे. पण हे प्राकृत भाषा आपण बोलतो, पण बाकी लोकांचा मेसेज वेगळा आहे. आपल्याला कुठल्या भाषेत द्वेष करायचा नाहीये, पण द्वेष करू नका हे सांगणारं हे शिल्प आहे. हा मेसेज आम्ही तिथे लिहिला, लोक वाचतायत. मी त्याच्यानंतरच्या वर्षी गेलो, कोणतरी आणि हा दरवाज शब्द असा कसा काय इथे लावला, तर शेजारचाच वारकरी माणूस सांगतो नाही हा शब्द असा आहे, हा शब्द तसा आहे, असं अनेक संवाद तिथे चालतात. हे आता रुजायला लागलेलं आहे. आणि कलाकाराचं कामच आहे ना की त्याच्यात तुम्ही ते आपल्या माध्यमातून आपण तो मेसेज द्यायचा. क्या बात आहे. मी माझ्या फोटोच्या माध्यमातून, मी GD आर्ट झालो कलेच्या माध्यमातून, आणि आम्हाला ते गाव जे मिळाले चिंचणी नावाचं,
त्या गावामध्ये मी ह्या निमित्ताने तुम्हाला सांगतो की तमाशा वारी ही जी बहुजन संस्कृती सांगणारं जे आम्ही एक प्रदर्शन, ह्या पुस्तकाचे फोटोचं प्रदर्शन लावण्याचं काम त्या गावात, त्या गावाने आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. ते बरीच मदत करणार आहेत. ॲक्च्युली असं गावाने अशा एका लहान गावाने तुमचं काम महत्त्वाचं आहे असं सांगणं आणि त्याच्याकरता जागा जवळजवळ नाममात्र म्हणजे 1 रुपया भाड्याने, म्हणजे 0 पैसे, एक टेक्निकल द्यायला लागते म्हणून उपलब्ध करून देणं आणि हवी ती मदत करायचं, क्या बात. समर्थन हे फार मोठं काम आहे. मला वाटतं पूर्वीच्या काळी शाळेकरता लोक जमीन द्यायचे, याच्याकरता अनेक गोष्टी करता दिल्याचे. आता खूप जमिनीचे प्रश्न वाढलेत, पण लोकांना असं एक लहान 200-250 वस्तीचं गाव अशी जागा देतं तर आपल्या कामाबद्दल त्यांना वाटणारं आदरभाव आणि परंपरेबद्दल ती राखून ठेवण्याबद्दल असणारी आस्था ह्याचं ते प्रतीक आहे. आणि अशी लोक भेटतात आपल्याला, त्यातनं अशा कलाकृती होतात. त्या गावाला स्वतः धरणग्रस्त गावाचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, त्या गावाला आयडेंटिटी नसते, दुसऱ्या गावांना वळलेले असतात. त्यांना पण आता आयडेंटिटी आमच्या ह्या विठ्ठलाच्या मूर्तीमुळे मिळते असं वाटतं. प्रत्येक माणूस आयडेंटिटी शोधत असतो. पण तिथे अजून काही प्रोजेक्ट तुम्ही करणार आहात किंवा असं आम्ही एक मोठं कलादालन तिथे उभं करतो पुढच्या काळात. तिथे या विठोबाच्या 3 मजली असणार आहे ते. त्याच्यामध्ये पहिल्या मजल्यावरती लायब्ररी असणार आहे. या परंपरेचे सगळे लायब्ररी तिथे असतील. अनेक पुस्तकांचे ग्रंथ, त्याचं काम चालू आहे शोषणाचं आणि जमा करण्याचं. दुसरा मजला आणि तिसरा मजला याच्यामध्ये तमाशा एका मजल्यावर, वारी एका मजल्यावरती. आणि मग तिथे आलेल्या माणसाला हे फोटो पाहायला मिळतील आणि त्यातनं हा वारीचं आणि तमाशाचं जी मूळ संकल्पना आहे आणि आपल्या संतांचे जे विचार आहेत ते तिथे मांडले जातील आणि लोकांना पाहायला मिळतील. महाराष्ट्रात कुठेही असं नाही. ते आम्ही प्रयत्न करतोय. 2-3 मजल्यात आम्ही प्लॅन केलाय. आत्ता जेवढं झेपेल 3-4 कोटी रुपये लागतील. एक ट्रस्ट तयार केली, आत्मभान म्हणून केले. म्हणजे आत्मभान जागृत करण्याचं काम ह्या परंपरेने केलं म्हणून त्याचं नाव आत्मभान कलादालन. आणि मग तो जो सगळा निधी त्याच्यासाठी लागणार आहे त्याकरता आम्ही जनतेमधनं अपील करत आहोत आणि लोकांना आवाहन. हे लोक जसं बघा, तमाशा कला हे लोकाश्रयावर चालते, वारी लोकाश्रयावर चालते. वारी तुम्ही बघा की पंढरपूरचा विठ्ठल हा कुणाचाही कुलदैवत नाही, कुठल्याही राजे महाराजांनी ते रेकमेंड केलेलं नाही. आम जनतेची वारी येते. बघा तुम्ही ह्या दृष्टीने बघावं त्याच्याकडे. जसं ते आपण मगाशी म्हणालो की तो वारी परंपरेमध्ये विठ्ठल आणि भक्ताच्या मध्ये अंतर नाही, एकमेव देव त्याच्या पायावर डोकं टेकवता येतं. याचा अर्थ मधली सिस्टीम काढून टाकली या लोकांनी. बरोबर. मगाशी विद्रोह वगैरे म्हणतात, तो विद्रोह अशा विविध पातळ्यांवर झाला. तर आम्ही तिथे उभं करणार आहोत आणि तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो की लोकांनी ह्याच्यामध्ये यावं, पाहावं. त्याला 2-3 वर्ष लागतील, सहभागी व्हावं आणि अनेक ह्या परंपराचा शोध घेण्याचं काम आपण करून पुढे नेलं तर ही अभिमानास्पद महाराष्ट्राची गोष्ट आहे, ती आपण जतन करतो आहोत. ती अभिमानास्पद आहे याचं भान राहील. आत्मभान जे तुम्ही म्हणाला. नाहीतर मगाशीच विषयाकडे पुन्हा येतो. नाहीतर टीका म्हणून नाही, नाहीतर जे काही स्त्रियांना नाचवण्याचे कार्यक्रम चालतात त्याला तमाशा म्हणला जातं. तो तमाशा हा आपला नाहीये. हा तमाशा, ही परंपरा, ही अभिमानास्पद परंपरा आहे. जसं त्या मुखपृष्ठावर म्हटलंय की शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर 2 वेळा हास्य फुलतं. एकदा तमाशा गावात येतो तेव्हा आणि एकदा पीक येतं तेव्हा, रान फुलतं तेव्हा, बरोबर, धान येतं तेव्हा. म्हणजे त्या अर्थाने हे सगळं संदेशजी जे काम करतायत हे अत्यंत मूलभूत, आपली संस्कृती त्याला उजाळा देण्याचं आणि ते म्हणाले तसं ते आत्मभान देण्याचं काम आहे. म्हणजे वारी एक आनंद यात्रा असो किंवा तमाशा ही एक काय रांगडी गंमत अशा नावाचं पुस्तक असो, ते लोकांपर्यंत पोहोचवणं असो, त्याच्याही पुढे जाऊन ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणजे संत प्रॅक्टिकल लोकांमध्ये मिसळले, त्यांचं सगळं समजून जाणून घेतलं, त्यांच्या परंपरा काय, त्यांचे विचार काय, त्यांच्या जगण्याच्या चाली, रीती, रिवाज, विचार या सगळ्या गोष्टींना उजाळा देण्याचं काम संदेशजी करतायत. पुस्तकांच्या माध्यमातून असो, या शब्द विठ्ठलाच्या माध्यमातून असो, किंवा आता ते जे संग्रहालय तिथे उभं राहतंय, मला असं वाटतं या काय श्री विठ्ठलाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आणि मी ज्ञानोबा तुकारामच्या माध्यमातून आपणा सगळ्यांना विनंती करतो, काही आर्थिक सहकार्य असेल, काय मानसिक बळ देणं असेल, ते संदेशजी आणि त्यांच्या टीमला आपण सगळ्यांनी द्यावं. कारण फार फार महत्वाची मूलभूत अशी गोष्ट ते करतायत. जे संतांनी केलं तेच आधुनिक काळात ते करतायत असं आपण म्हणू. आपण ज्या टाळकऱ्यांचा विषय आपण करत आहोत, आधुनिक काळातले तेही टाळकरीच आहेत, कारण ते संत तुकाराम महाराजांच्या सगळ्या संतांच्या परंपरेला उजाळा देण्याचं, नव्यानं आपल्या पुढे आणण्याचं काम करतायत. म्हणून आपण त्यांना शुभेच्छाही देऊ. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांना वेगळ्या प्रकारचे जे ज्या काही मदत करता येईल ती करावी असं आवाहन करतो. आणि संदेशजी
तुम्ही आमच्याशी बोललात याबद्दल मनपूर्वक आपले धन्यवाद मानतो. थँक्यू.